तो धरणेकरी ज्ञानेश्वर महाराजांकडे जाऊन बोलतो, पण माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी त्या धरणेकऱ्याला उत्तर दिलं, अरे माझी ख्याती ऐकून तू इथपर्यंत आलास हे ठीक आहे, पण माझ्याही पेक्षा श्रेष्ठ जर कोण असेल या भूतलावरती तर ते कोण आहे? जगद्गुरु तुकोबाराय भंडाऱ्या डोंगरावर म्हणत आहे. बघा, तो धरणेकरी माझ्या ज्ञानेश्वर महाराजांची ख्याती ऐकून कल्याण करून घेण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांच्या दरबारामध्ये गेलेला आहे आणि तिथे गेल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराजांना विनंती करत आहे, माझ्यावर काहीतरी कृपा करा. हा असं बोलल्याच्या नंतर माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला म्हणावं, अरे मी काय सांगणार आहे, भंडाऱ्या डोंगरावरती जा. मग ते धरणेकरी तिथे गेला. जगद्गुरु तुकोबारायांचं भजन चालू होतं. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. हो, जगद्गुरु तुकोबारायांचं भजन चालू होतं. हा धरणेकरी माझ्या जगद्गुरु तुकोबाराजवळ गेलेला आहे आणि माझ्या तुकोबारांनी त्या धरणेकड्याकडे बघितल्याच्या नंतर त्याला विचारलं, अरे या ठिकाणी कशा करता आला? त्यांनी सांगितलं, महाराज मी कीर्ती ऐकून, ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती ऐकून ज्ञानेश्वर महाराजांच्या दरबारामध्ये खऱ्या अर्थाने कल्याण करून घेण्यासाठी मी ज्ञानेश्वर महाराजांकडे गेलो होतो, पण त्यांनी सांगितलं, अरे माझ्याही पेक्षा श्रेष्ठ म्हणून जगद्गुरु तुकोबाराय देहूच्या ठिकाणी भंडाऱ्या डोंगरावरती भजन करत बसलेले आहेत आणि त्यांच्याकडे जा. असा प्रश्न केल्याच्या नंतर माझ्या तुकोबारायांनी काय उत्तर द्यावं त्या धरणेकराला? अरे काय ज्ञानेश्वरी उनी जी पाठविले धरणी. अरे ज्याने तुला माझ्याकडे पाठवलेलं आहे ना दादा, अरे खऱ्या अर्थाने त्याच्या द्वारात काय कमी आहे? अरे साक्षात त्याच्या द्वारात काय आहे? जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. ज्याने तुला माझ्याकडे पाठवलं त्यांच्या द्वारात काय कमी आहे? जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ. महाराज या चाली गायलेल्या आहेत बंडूभाऊ गोळेगावकर, लय गोड गायची महाराज ते. का कुठल्या अभंगाला ही चाल गायलेली त्यांनी? एक गाव आम्ही विठोबाचे नाम, अनिका पे काम नाही येते, अनिका पे काम नाही येते, अनिका पे काम नाही येते, मोडणी
अतिशय गोड राग आहे बघा. काय आता आमच्या भिंपलाचाच आहे ना, मला काही कळत नाही बाबा रागामधलं, पण थोडं थोडं ऐकतोय. हे आमच्या बाळाने ते राजस सुकुमार ते भिंपलाच रागतो मग शिवरंजन ते बघा असं होतं. पण असू द्या, मला काय बोलाय, माझा विषय काय चालला होता की तो धरणेकरी जेव्हा जगद्गुरु तुकोबारांकडे गेलेला आहे तेव्हा माझ्या जगद्गुरु तुकोबाराने उत्तर दिलं, महाराज अरे ज्याने तुला माझ्याकडे पाठवलेलं आहे त्याच्या द्वारात काय कमी आहे. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐशे बळ रेडा बोले, अंगी ऐशे बळ रेडा बोले. अरे त्या ज्ञानेश्वर महाराजांचं किती महत्व आहे, किती वर्णन करू माझे तुकोबाराय म्हणतात. महाराज जगद्गुरु तुकोबाराने ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करावं याच्यात नवल नाहीये. जनाबाईंनी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांचं अभंगातून वर्णन केले. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ऐसे करी गा माझ्या भावा सख्या माझ्या ज्ञानदेवा, ऐसे करी गा माझ्या भावा सख्या माझ्या ज्ञानदेवा, ऐसे करी गा माझ्या भावा सख्या माझ्या ज्ञानदेवा, ज्ञानाचा सागर सखा माझा माझा ज्ञानेश्वर. जगद्गुरु तुकोबारायांनी वर्णन केलं याच्यात नवल नाही. माझ्या जनाबाईंनी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांचं तोंड भरून वर्णन केलेलं आहे. याच्यानंतर बघा नाथ महाराजांनी सुद्धा माझे ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन केलेलं आहे. किती गोड प्रमाण आहेत महाराज. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार महाराजांचं वर्णन केले. किती गोड वर्णन केले बघा. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, नाथ महाराजांनी वर्णन केले, जनाबाईंनी वर्णन केले, तुकोबारायांनी वर्णन केले, याच्यात नवल नाही. महाराज माझ्या निळोबारायांनी सुद्धा वर्णन केले. काय निळोबारायांचा अभंग आहे बघा. काय अभंग आहे निळोबारायांचा. महिषी पुत्रा मुखी बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसोनिया. शेवटचं टोक सांगतो तुम्हाला. निळामणी तीही संगेची तारणे का तरणे, तारणे दीन उद्धरणे नवल कोण नोहे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. निळोबारायांनी वर्णन केलं याच्यात नवल नाही. महाराज याच्या पुढे नामदेवराय आपल्या जवळचे, नामदेवरायांनी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन केलेलं आहे. काय सांगो देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगो देवा ज्ञानोबाची ख्याती. लता मंगेशकरनं गाणं गायलेले महाराज, फार जुने. तुम्ही देखती हो तो ऐसा लगता कि जैसे युगों से तुम्ही जानती हो. काय सांगू देवा
वेद महिषामुखी वदविले कोठवरी वानू यांची स्वरूप स्थिती चालविली भिंती मृतिकेची. एवढे पुरावे देण्याचं कारण एकच आहे की माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी ज्ञानेश्वर महाराजाचं तोंड भरून कौतुक केलं. याच्यात नवल नाही. सगळ्या संतांनी महाराज ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन केले आणि ज्या अर्थी सर्व संत महात्म्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन केले त्या अर्थी माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी काहीतरी जगामध्ये इतिहास घडवला असेल. आणि तो इतिहास काय घडवला तर पहिला चमत्कार जर माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी काय केला असेल तर निर्बुधातला निर्बुद्ध प्राणी, त्याचं नाव काय माऊली? निर्बुधातला निर्बुद्ध प्राणी, त्याचं नाव आहे रेडा. आपल्या भागात त्याला काय म्हणतात? हल्या, टोनगा. प्रत्येक भागात वेगवेगळी पद्धत आहे महाराज. कोणी टोनगा म्हणतो, कोणी हल्या म्हणतो, कोणी त्याला म्हैस म्हणतो, कोणी त्याला काय दुसरं एक नाव आहे बघा, रेडा. बरोबर आहे. पण एक लक्षात घ्या, ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यावरती निर्बुद्ध प्राण्यावरती कृपा केली त्या रेड्याची समाधी, आपण त्याला रेडा म्हणतो, टोनगा म्हणतो, हल्या म्हणतो. जर तुम्ही नाशिकला जात असताना, महाराज नाशिकला जात असताना नारायणगावच्या अलीकडे का नारायणगावच्या पुढे आळेफाटा आहे बघा, आणि आळेफाट्याच्या जवळ 4 किलोमीटर अंतरावरती त्या रेड्याची समाधी आहे महाराज. तिथे जर आपण रेडा काही जर टोनगा म्हणायला गेलो ना तर ते लोक आपल्याला हल्ल्याशिवाय राहत नाही. बघा किती महत्व असेल त्या रेड्याचं. रेडेश्वर महाराज म्हणतात, बरोबर आहे त्र्यंबक महाराज? रेडेश्वर महाराज समाधी, तिथे जर तुम्ही गेले ना समाधीला, ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यावरती कृपा केलेली आहे त्या रेडेश्वर महाराजांची त्या ठिकाणी समाधी आहे. कधी केली कृपा? जेव्हा या चौघा मंडळींना म्हणजे ज्ञानेश्वर महाराज असतील, निवृत्ती दादा असतील, मुक्ताबाई असेल आणि सोपान काका असतील, जेव्हा यांना शुद्धीपत्र आणण्यासाठी महाराज कुठं पाठवलं? हरी महाराज पैठणला पाठवलं. आणि पैठणला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज माझे चौघ भावंड त्या ठिकाणी गेलेले आहेत. पण काही ब्रह्मवृंद त्यांची खिली उडवत होते. काही नास्तिक लोक होते. त्यांना विचारलं कुठून आलात तुम्ही? त्यांनी सांगितलं आळंदीवरून आलो. काय नाव आहे तुमचं? निवृत्ती दादाने सांगितलं या देहाला निवृत्तीनाथ म्हणतात. तुमचं? ज्ञानेश्वर महाराज. तुम्ही? मुक्ताबाई. तुमचं नाव? सोपान काका. अरे नावं फार सुंदर आहेत तुमची. त्याच्यातला एक म्हटला, अरे नावावर काय जातो? माझ्या पखालीला जो हेला आहे त्या हेल्याचं नाव सुद्धा ज्ञानाचं आहे. पण माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. अरे तो आणि मी एकच आहे. त्याच्यातला एक म्हटला तो आणि रेडा आणि तो एक होऊ शकत नाही. तो म्हटला आहेच. पण म्हटलं कशावरून सिद्ध करायचं? जर त्याच्या पाठीवरती जर मारलं तर तुझ्या पाठीला लागेल का? असं तो नास्तिकवादी ब्रह्मवृंद म्हणतोय बरं का. पण माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं मार. एक म्हटलं अरे विचार काय करतो? मार त्या रेड्याच्या पाठीवर. महाराज एकाने आसूड घेतला आणि त्या रेड्याच्या पाठीवर 4-5 आसूड मारता क्षणी माझ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर साक्षात समर्पक प्रमाण तोची वड उठी ज्ञानदेवा. अरे रेड्याच्या पाठीवर आसूड मारला महाराजांना. साक्षात माझ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवरती वळू म्हटले. मुक्ताबाई छोटी आहे, 8 वर्षाची मुक्ताबाई महाराज आपलं मोठ्याने किंचाळली. अरे तुम्हाला काही लाज वगैरे वाटते का? माझ्या भावाला मारून टाकता? हे कोण म्हणतंय? 8 वर्षाची मुक्ताबाई बोलते त्या ब्रह्मवृंदांना. अरे माझ्या भावाची पाठ काळी निळी झालेली आहे, लाल झालेली आहे. मग त्याच्यातला एक म्हटला अरे आसूड मारला रेड्याच्या पाठीवर आणि वळू म्हटलाय ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर. अरे त्याच्यातला एक म्हटला अरे यांचा जे वडील आहेत कोणाचे? ज्ञानेश्वर महाराजांचे. हे
बंगाली विद्या शिकून आले होते म्हणे. कदाचित जर त्यांचा असर इकडे जर झाला असेल तर एक म्हटला एवढ्याने आपण ज्ञानेश्वर महाराज नाव मानू शकत नाहीये. जर तुम्ही या रेड्याच्या मुखातून जर वेद बोलवला तेव्हा तुमचं ज्ञानेश्वर हे नाव खरं आहे आम्ही समजू. महाराज माझ्या ज्ञानेश्वर महाराज रेड्याजवळ गेले, त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि त्या रेड्याला एकच विनंती केली. या सर्व ब्रह्मवृंदांच्या मनात अशी इच्छा आहे की आपल्या मुखातून वेद ध्वनी वदवावा. अरे साक्षात महाराज माझं रेड्या, साक्षात रेडा वेद बोलत होता. हरिओम तत्सदिती अग्निमेळे पुरोहितम ज्ञान ज्ञानस्य. साक्षात रेडा महाराज वेद बोलवला, मी नाही बोलत. रेड्यामुखी वेद बोलविला, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजाचा हरविला, गर्वद्विजाचा हरविला, शांती साक्षात प्रमाण आहेत. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हारविला, शांती रूपे प्रगटला, ज्ञानोबा माझा साधकाचा माये बाप. बघा माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी पहिला चमत्कार जगामध्ये जर काही केला असेल तर निर्बुधातला निर्बुध प्राणी जर तो हायवे रोडने जर चालत असेल आणि एखादं वाहन जर पाठीमागून आलं आणि तो हायवे रोडवरती जर उभा असेल तर त्या ड्रायव्हरला हॉर्न वाजवून वाजवून तो थकून जातो. शेवटी त्याला गाडीच्या खाली उतरावं लागतं, काठी घ्यावी लागते आणि त्या रेड्याच्या पाठीवर 7-8 माराव्या लागतात. मारल्याच्या नंतर तो रेडा पाठीमागे वळून बघतो की महाराष्ट्रात काय चाललंय, त्याचं नाव काय, रेडा. पहिला चमत्कार माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी पैठण निवासी जाऊन रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. पण तो कशा करता, गर्वद्विजांचा हारविला. जो त्या ब्रह्मवृंदांना जो अहंकार झाला होता, गर्व झाला होता, त्यांचा गर्व नाहीसा करण्याकरता माझ्या ज्ञानेश्वर महाराजांना हा चमत्कार करावा लागला. या इथे चमत्कार केल्याच्या नंतर हे चारही भावंड आळंदीच्या दिशेने निघालेले आहेत. निघत असताना महाराज पुढे तुम्हाला माहित आहे नेवासा या ठिकाणी आले होते आणि त्या ठिकाणी एक ऋषी मुनी साधक राहत होता. त्याचं नाव काय, चांगदेव महाराज, बरोबर आहे. त्या ठिकाणी राहत होते आणि माझे चांगदेव महाराज 6 महिने समाधीस्थ बसायचे, बरोबर आहे. 6 दिवस चांगदेव महाराज. आपल्यासारखे लोक चांगदेव महाराजाला नाव ठेवतात पण अधिकार मोठा होता महाराज चांगदेव महाराजांचा. 6 महिने चांगदेव महाराज समाधीस्थ बसायचे आणि त्या 6 महिन्यात जेवढे लोक मेलेले आहेत, वारलेले आहेत ना, उठल्याच्या नंतर चांगदेव महाराज त्या लोकांना दृष्टी टाकल्याच्या नंतर जिवंत करायची. एवढं सामर्थ्य कोणाकडे जर होतं तर ते माझ्या चांगदेव महाराजांकडे होतं. पण त्याही सामर्थ्यापेक्षा दुसरं सामर्थ्य एक मोठं होतं, ते म्हणजे या 4 भावंडाकडे. आणि हे जात असताना महाराज आमचे चांगदेव महाराज समाधीस्थ अवस्थेत बसलेले होते. मुक्ताबाई, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, निवृत्तीनाथ दादा आळंदीच्या दिशेने येत होते. येत असताना नेवाशा जवळजवळ आले आणि बघितल्याच्या नंतर महाराज मुक्ताबाईंनी बघितलं. ज्ञानेश्वर महाराजांना विनंती केली, दादा अरे या ठिकाणी 250 प्रेत मरून पडलेले आहेत, एक कुत्र मरून पडलेले आहे, हे काय प्रकार आहे. आणि हा प्रकार जर तुला विचारायचा असेल तर त्या ठिकाणी चांगदेव महाराजांचा शिष्य आहे, त्याचं नाव होतं काष्टसिद्ध नावाचा शिष्य होता. मग त्याला विचारलं आणि विचारल्याच्या नंतर त्याने सांगितलं हा प्रकार असा आहे, जेवढे लोक 6 महिन्यात आमचे गुरुजी चांगदेव महाराज समाधीस्थ अवस्थेत बसलेले असतात आणि जेवढे लोक 6 महिन्यात या ठिकाणी मरून पडलेले असतात ते समाधीस्थ अवस्थेतून उठल्याच्या नंतर त्यांच्याकडे नजर टाकल्या जाते आणि मग ते जिवंत होत असतात. हा प्रकार आहे म्हणे. पण माझ्या मुक्ताबाईने ज्ञानेश्वर महाराजाला विनंती केली, दादा
अरे मी जर यांना जिवंत करून बघितलं तर चालणार नाही का? किती वर्षाची मुक्ताबाई आहे? फक्त 8 वर्षाची चिमुकली मुक्ताबाई महाराज. आणि ज्ञानेश्वर दादाला विनंती करते. काय विनंती करते? दादा मी जर या कुत्र्याला आणि या 250 लोकांना जिवंत केलं तर जमणार नाही का? ज्ञानेश्वर महाराज म्हटले, अगं तुझा काय अधिकार आहे? म्हणे दादा मी प्रयत्न करते. महाराज जे कुत्र मरून पडलं होतं त्या कुत्र्याचं एक हाड घेतलं त्या मुक्ताबाईने, त्याला एक प्रदक्षिणा मारली आणि जेवढे लोक त्या ठिकाणी मरून पडलेले होते ना तेवढ्याला प्रदक्षिणा मारली माझ्या मुक्ताबाईने. आणि दृष्टी टाकल्याच्या नंतर जे 250 लोक मरून पडलेले होते महाराज तेवढे लोक जिवंत केले. कोणी? छोट्याशा चिमुकल्या मुक्ताबाईने. एवढी ताकद माझ्या मुक्ताबाईकडे होती. हे कार्य केल्याच्या नंतर ते निघून आले, आळंदीला आले. पण 3 महिन्याच्या नंतर जेव्हा चांगदेव महाराज समाधी अवस्थेतून उठले आणि त्या ठिकाणी जाऊन बघतात तर रोज लोक जिथे मरून पडायचे ना तिथे चांगदेव महाराज गेले आणि काष्टसिद्ध नावाच्या शिष्याला विचारलं, का रे या 6 महिन्यात एकही मनुष्य मरून पडला नाही का? म्हणे महाराज मरून 250 लोक पडलेले होते, हे कुत्र सुद्धा पडलं होतं. पण या पैठणवरून 4 भावंड आळंदीच्या दिशेने जात होते. त्यांचं नाव ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई आणि निवृत्तीनाथ दादा होतं. पण त्याच्यातली एक छोटीशी जी त्यांची बहीण होती ना मुक्ताबाई, तिने हे जिवंत केलं. म्हणे अरे असं काय बोलतो? शक्य नाही. म्हणला महाराज वस्तुस्थिती खरं आहे. मग माझ्या चांगदेव महाराजकडे सगळं सामर्थ्य होतं महाराज, पण एक मात्र अहंकार होता त्याला. कोणता? गर्व होता, अहंकार होता. त्याला वाटलं माझ्यापेक्षा श्रेष्ठ छोटे छोटे 10-10 वर्षाचे 8-8 वर्षाचे माझ्यापेक्षा श्रेष्ठ होऊ शकत नाही. म्हणून त्या काष्टसिद्ध नावाच्या शिष्याला बोलवलं, पेन घेतलं, पत्र घेतलं, म्हणे आण माझ्याकडे. आणि मग लिहायला सुरुवात केली. आता आशीर्वाद लिहावा महाराज तर ज्ञानाने मोठा आहे आणि दंडवत घालावा तर वयाने लहान आहे. काय करावं? तसंच पत्र ठेवून दिलं. आणि मग मुक्ताबाई काय म्हणते, अरे मेल्या 1400 वर्षे चांगल्या जगला पण कोऱ्याला कोराच राहिला. पण माझ्या ज्ञानेश्वर महाराजांचं वाक्य फार महत्वाचं होतं महाराज. माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, मुक्ताबाई जर कोरा कागद असेल ना तर त्या कोरा कागदावर काहीतरी लिहिता येत असतं. आणि ज्या कागदावर लिहिलेलंच आहे त्याच्यावर आपल्याला काही लिहिता येईल का? काय ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे महाराज, लक्षात घ्या. कोरा कागद असतो ना त्याच्यावर लिहिता येतं दादा, पण जो लिहिलेलाच आहे त्याच्यावर काही लिहिता येईल का? कारण ज्ञानेश्वर महाराजाला माहित होतं चांगदेव महाराजांचा अधिकार मोठा आहे पण अहंकारामुळे थोडासा लहान आहे. मग चांगदेव महाराजांचा अहंकार घालवण्याकरता माझे ज्ञानेश्वर महाराजांनी कृती करावी लागली महाराज. हे भावंड आळंदीमध्ये गेलेले आहेत. कोवळं ऊन होतं आणि चांगदेव महाराजांना गर्व होता. आणि मग चांगदेव महाराजांनी काय केलं, वाघावरती बसला आणि गळ्यात साप अडकवला आणि भेटायला येत होता. कोणाला? या 4ही भावंडांना भेटायला येत होते चांगदेव महाराज. पण मुक्ताबाई, निवृत्तीनाथ दादा, सोपान काका हे 4ही भावंड सकाळी कोवळं ऊन होतं महाराज. मुक्ताबाईंचे कुरळे केस ओढत होते आणि सकाळी सकाळी मुक्ताबाई ज्ञानेश्वर दादाला म्हणती, दादा मला कसला तरी आवाज येतो. ज्ञानेश्वर महाराजांना माहित होतं महाराज वाघावरती बसून चांगदेव महाराज येत आहेत. यांचा गर्व जर नाहीसा करायचा असेल तर त्याला एकच कृती करावं लागेल. काय? ज्या भिंतीवर माझे ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई, सोपान काका, निवृत्तीनाथ दादा बसले होते ना, अरे निर्जीव असणारी भिंत असणारी, पण माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी विनंती केली की आम्हाला घेऊन चल. निर्जीव होती महाराज भिंत, पण ज्ञानेश्वर महाराजांनी विनंती केली साक्षात निर्जीव असणारी भिंत सुद्धा माझ्या ज्ञानेश्वर महाराजांना घेऊन चली. हे कशा करता करावं लागलं? कशा करता? चालविली जड भिंती, जड भिंती, हरली चांगयाची भाती, हरली चांगयाची भाती, ज्ञानेश्वर महाराजांना करावं लागलं. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा संगती,
हरली चांगयांची भ्रांती. जे चांगदेव महाराजांना जो गर्व झाला होता तो गर्व घालवण्याकरता माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी कार्य करावं लागलं. एवढंच नाही महाराज, तर मग माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे ज्याने रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, ज्याने निर्जीव असणारी भिंत चालवली, होता कृपा त्यांची पशु बोले वेद. एवढा अधिकार संपन्न असणारे माझे ज्ञानेश्वर महाराज, आणि आज त्यांनी तुला माझ्याकडे पाठवलेले आहे. अरे जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. पण काही काही व्यवहारातले अशी लोक आहेत महाराज, बांधास मामा समाजामध्ये काही काही लोक अशी आहेत, मी दादा जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. अरे सोन्याचा पिंपळ वाचार्थ लक्षातच कळत नाही महाराज. आता एक 10 दिवसापूर्वी बाबा कीर्तन झालं. कीर्तन संपल्याच्या नंतर एक मनुष्य माझ्याकडे आला, म्हटलं महाराज जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, जर ज्ञानेश्वर महाराजांच्या दरबारामध्ये जर सोन्याचा पिंपळ आहे तर तुम्ही इकडे कशाला बोंबलत फिरता? काय म्हटलं तू? जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. अरे सोन्याचा या शब्दाचा अर्थ काय होतो बाबा, सांगता येईल कोणाला? वाचार्थ आणि लक्षार्थ आपल्याला कळत नाही. वाचार्थच घेतो आपण. मराठी भाषा सगळ्यात अवघड आहे महाराज. इंग्लिश भाषा सोपी, पण मराठी भाषा सगळ्यात अवघड आहे दादा. बरोबर आहे. आपण सहज चालत कुठं जर लग्नाला चाललो तर पटकन आपण म्हणत असतो, काय म्हणत असतो? लवकर शर्ट घाल अंगात. काय म्हणतो? अंगात शर्ट घाल. आपण अंगात शर्ट घालतो का शर्टात अंग घालतो? बोला ना बाबा, काय करतो आपण? हे आपलं अंग शर्टात घालतो का शर्ट अंगात घालतो? हे आपले हात जे आहेत आपण, बरोबर आहे का? चुकते माझं? मराठी भाषा आहे महाराज, मातृभाषा आहे, फार अवघड आहे. मी सांगेल तुम्हाला. वाचार्थ आणि लक्षार्थ. लक्षार्थ घेतला पाहिजेत आपण, वाचार्थ घे. जयाचे द्वारी सोन्याचा. सोन्याचा या शब्दाचा अर्थ होतो सुखाचा पिंपळ आहे. माझ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या दरबारामध्ये सोनं नसून तर ते सोन्यासारखा सुखाचा पिंपळ आहे महाराज. पण हे आपल्याला कळत नाही. वाचार्थ आणि लक्षार्थ कळत नाही. मी दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण वाचार्थ घेतो, लक्षार्थ घेत नाही. एक मनुष्य आळंदीमध्ये डॉक्टरांकडे गेला, आजारी होता. आता डॉक्टरांकडे गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी त्याला इंजेक्शन गोळ्या दिल्या. आता इंजेक्शन गोळ्या दिल्याच्या नंतर तो मनुष्य त्या डॉक्टरांना म्हटला, डॉक्टर साहेब ह्या गोळ्या नेमक्या कुठे घ्यायच्या? लखन महाराज, आता कुठे घ्यायच्या गोळ्या? म्हणजे डॉक्टर म्हटला काय हापमॅड आहे का, मूर्ख आहे का, बावळट आहे का? अरे गोळ्या कुठेही घेऊ शकतो. नाही म्हटलं, नेमक्या कुठे घ्यायचे हे सांगा. तुला जायचंय कुठं? म्हणे पंढरपूरला जायचे. म्हणे पंढरपूरला जात असताना फलटण हे गाव लागतं. म्हणे हो. म्हणे फलटणला गेला की गोळ्या घे. तू म्हणे ठीक आहे. महाराज तो आळंदीवरून गाडी निघाली, ते कंडक्टरच्या जवळच बसलो आणि त्या कंडक्टरला सांगून ठेवलं, हे बघ फलटण आलं की मला सांग. तर त्याला विचारतच राहायचं फलटण, तो म्हणायचं लय लांब. आता गाडी आळंदीवरून स्वारगेटला गेली, तो विचारायचा फलटण, तो म्हणायचं लय लांब. स्वारगेटवरून गाडी सासवडला गेली, तो म्हणायचं फलटण, तो म्हणायचं लय लांब. सासवडवरून गाडी जेजुरीला गेली, तो म्हणायचं फलटण, तो म्हणायचं लय लांब. जेजुरीवरून गाडी लोणंदला गेली, तो म्हणायचं फलटण, तो म्हणायचं लय लांब. फलटण नेमकं आले की याला झोप लागली महाराज. आणि झोप लागल्याच्या नंतर पार वाखरीवर गाडी गेली. आणि वाखरीवर गाडी गेल्याच्या नंतर त्या कंडक्टरला त्याने विचारलं फलटण, तो म्हणायचं ते पाठीमागं गेलं. अहो थांबा 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 म्हटला. महाराज तो गाडीच्या खाली उतरला, पंढरपूर ते पुणे परत गाडी धरली आणि फलटणवर जाऊन त्याने गोळ्या घेतल्या. मग त्याला तिथं गोळ्या घेता नसत्या आल्या का? म्हणजे तो वाचार्थ घेतला, त्याने लक्षार्थ घेतला नाही. असे कितीतरी दृष्टांत. 12वीचा पेपर चालू होता. 12वीचा पेपर चालू होता आणि एक मुलगा पाठीमागे बघायचा, पुढे लिहायचा, पाठीमागे बघायचा, पुढे लिहायचा. गार्डिंगवरच्या शिक्षकाने त्याला विचारलं, का रे अर्धा तास झाले मी तुझ्याकडे बघतो, पाठीमागे बघतो, पुढे लिहितो, पाठीमागे बघतो, पुढे लिहितो, नेमका तुझा प्रॉब्लेम काय? तो काय म्हटला माहिती का? तो म्हटला, गुरुजी या प्रश्नपत्रिकेवरच असं लिहिले, मागे पाहून लिहा. काय म्हटलं तू? मागे पाहून लिहा. अरे मागे पाहून लिहा या शब्दाचा अर्थ जो शिकलेला आहे त्याला कळेल बरं का, जुन्या माणसाला दृष्टांत कळणार. मागे पाहून लिहा या शब्दाचा अर्थ असा होतो दादा, पाठीमागचे जे पॅराग्राफ असतात, या मुलांना माहित असेल वगैरे मुलं, पाठीमागचा जो पॅराग्राफ असतो, इंग्लिशचा असो मराठीचा असो, तो पॅराग्राफ बघायचा, त्याच्यातले उत्तर शोधायचे आणि मग लिहायचे. हा काय म्हटला? मागे पाहून लिहा. मागे पाहून या शब्दाचा अर्थ असा नाही होत. म्हणजे समाजामध्ये वाचार्थ आणि लक्षार्थ आपल्याला कळत नाहीये. मी याच्याकरता तुम्हाला बोललो. पण सुखाचा, सोन्याचा या शब्दाचा अर्थ आहे, ज्ञानेश्वर महाराजांमध्ये सुखाचा पिंपळ आहे. मग माझे जगद्गुरु तुकोबाराय त्या धरणे करायला म्हटले, अरे ज्याने तुला माझ्याकडे पाठवलेले आहे, खऱ्या अर्थाने तो ज्ञानेश्वर महाराज काय करणार नाही? अभंगाचं दुसरं चरण. करील ते काय लोहे करील
या प्रमाणाला हरी महाराज, कैलास महाराज पोले, शेवाळे महाराज तुम्हाला माहित असतील, त्या प्रमाणाला चाल लावली होती कैलास भवानी. अतिशय गोडे बघा. करील ते काय नो हे महाराज, करील ते काय नो हे महाराज. कैलास बोले त्यांनी एक तर लंबानी चाल गायली होती बघा. जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ. कैलास बोलाची चाल अतिशय जुने गायक महाराज, त्यांच्यासारखे गायक होणार नाही आता. मला काही त्यांचं प्रत्यक्ष ऐकायला भेटलं नाही बरं का लखनदादा, पण परमेश्वर महाराज पोले आणि कैलासबाबा पोले, परमेश्वर पोले सारखी विलंबित चाल कोणी गात नव्हतं महाराज. भगवान महाराज खरात गुरुजी त्यांचा पखवात बंद केला होता, एवढे विलंबित चाला वळून चाल काय गात होती महाराज ते कैलासबाबा पोले आणि परमेश्वर पोले. शेवटची जर भैरवी गायला लागला ते परमेश्वर पोले. असू द्या, मला थोडीशी आठवण म्हणून मी तुमच्या समोर मांडला विषय. करील ते काय नो हे महाराज. त्र्यंबक गुरुजी तुम्हाला आठवत असतील कैलास बापूने, त्यांनी एक कॅसेट काढली होती बघा. तो अभंग गायलेला आहे, ते एका मुलांकडून गाऊन घेतला होता अभंग त्यांनी. कैसे केले देवराया देवराया, अवघी लावी यली माया, अवघी लावी यली माया, इत भर पोटासाठी पोटासाठी. गोड गायला होता महाराज. आपण आता येताना गाडीमध्ये तो अभंग गायला, पण ते जगद्गुरु तुकोबारायांचाच अभंग आहे बाबा. तुका म्हणे जळू पोट, बरोबर आहे ना. कधी कधी असं वाटतं शपथ होता, पण मी खात्री करून घेतली की नेमका जगद्गुरु तुकोबारायांचाच अभंग आहे का. विठाला विठाला त्या धरणे करायला माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी उत्तर दिलं अभंगाच्या दुसऱ्या चरणात. करील ते काय नो हे महाराज, परिपाहे बीज शुद्ध अंगी. एवढे अधिकार संपन्न माझे ज्ञानेश्वर महाराज, आणि त्यांनी तुला माझ्याकडे पाठवलेले आहे. बघा मी कशा करता बोलतोय. अरे जे जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करतात, आणि तो धरणेकरी ज्ञानेश्वर महाराजांकडे गेला तर ज्ञानेश्वर महाराज माझ्या तुकोबारायांचं वर्णन करतात. म्हणजे वर्णन करत असताना सुद्धा त्यांच्या अधिकारावरून, त्यांच्या मोठेपणावरून ठरवल्या जातं की यांचा अधिकार किती मोठा आहे. बरोबर आहे महाराज. आता पेरणीचे दिवस असतील बघा, व्यवहाराचा दृष्टांत घ्या. आता पेरणी येते 1 महिन्यानी, आणि 1 महिने पेरणी ठरवल्या जात असते. त्र्यंबक गुरुजी कधी ठरवल्या जात असते, एक महत्वाचा पाऊस पडला जात असतो बघा, आणि त्या पावसाचं नाव काय, मिरगाचा पाऊस. बरोबर आहे. आपल्या खेड्यामध्ये म्हणत असतात आता मिरगाचा पाऊस पडला की आता पेरणी करायला काय हरकत नाहीये. म्हणजे मिरगाचा पाऊस हा कशा करता म्हणजे योग्य ठरला जातो, पेरणी होते त्याचा अधिकार आहे महाराज. कशाचा अधिकार आहे, मृग नावाचा एक किडा असतो. बरोबर आहे. त्या मृग किडाचा कलर कसा, काळा असतो ना बाबा, कसा असतो, तांबडा. बरोबर आहे. लाल असतो. म्हणजे तो मृग किडा आला, आपल्याला तो मृग किडा दिसला की आता आपण म्हणतो मृगाचा पाऊस झाला, आणि तो मृग किडा आपल्याला दिसल्याच्या नंतर आपण त्याला लगेच दगडाने मारत असतो. बरोबर आहे ना. नाही मग काय करतो आपण, त्याची काय करत असतो, अरे जर आपल्याला मृग किडा दिसला ना, आनंद वाटत असतो, आता हा पाऊस घेऊन आलेला आहे, आता पेरणी लगेच होणार आहे. म्हणून आपण आपल्या पत्नीला किंवा एखादी सासूबाई बाहेर जर उभी असेल, लगेच सुनेला सांगते, अगं लवकर काय घेऊन ये, हळद कुंकू आण. आपल्याला त्या मृग किड्याची काय करायची, पूजा करायची. कारण हा सुखाचे दिवस घेऊन आलेला आहे, आता पाऊस येणार आहे, आता लगेच पेरणी होणार आहे. म्हणजे त्या मृग किड्याला पाहिलं की लगेच आपण त्याची पूजा केली जाते महाराज. आणि दुसरा एक किडा दगडाच्या खाली निघत असतो, त्याचं नाव काय, मृग का नाहीये. दुसरा एक किडा दगडाच्या खाली निघत असतो, त्या किड्याचं नाव काय लखनदादा, विंचू. बघा पखवादातून नाव सांगितलं. वा, टाळी वाजवा एकदा. असं नाव काढणं म्हणजे फक्त दासोपंत स्वामी काजळे गुरुजी यांचे मोठे अधिकार आहेत महाराज. काय कालच दासोपंत स्वामी आळंदीमध्ये रामेश्वर बाबा इंगळे यांचं कीर्तन होतं, त्या कीर्तनामध्ये योगाला बाबांचा. असू द्या, म्हणजे असं हातातून जे काही निघतं ना महाराज, त्या गुरुजनांचा अधिकार असतो. बरोबर आहे. ज्या गुरुजींकडे शिकले त्यांचा अधिकार फार मोठा आहे महाराज. बघा, एक दगडाच्या खाली एक किडा निघत असतो, त्यांचं नाव काय, विंचू. महाराजांनी सांगितलं पखवादातून. बरोबर आहे. मग त्या विंचूची काय केल्या जाते, पूजा केली जाते का मारलं जातं,
मी कशा करता बोलतोय बघा, अत्यंत महत्वाचा दृष्टांत आहे. दोन्ही किडेच आहेत. एक निघला किडा की त्याची पूजा केली जाते आणि दुसरा किडा निघल्याच्या नंतर त्याला चप्पलनं मारल्या जातं. ती सासू तिला काय म्हणते, मृग किडा निघला की म्हणते हळद कुंकू आण, आणि दुसरा तो किडा काळा बघितला की लगेच म्हणते चप्पल आण. म्हणजे एका किड्याला चप्पलनं मारलं जातं आणि एका किड्याची पूजा केली जाते. हे त्यांच्या कशावरून ठरलं बाबा? त्यांच्या अधिकारावरून, त्यांच्या मोठेपणावरून. का तर मृग किडा हे सुखाचे दिवस घेऊन आलेला आहे आणि विंचू जो आलेला आहे ते दुःखाचे दिवस घेऊन आलेला आहे. कारण विंचू जर चावला तर रात्रभर मनुष्य रडत राहतो आणि मृग किडा सुंदर पाऊस पाडत असतो, तो पेरणीचा. म्हणजे मी कशा करता बोलतो, जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करतात, ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकोबारायांचं वर्णन करतात. हे त्यांच्या अधिकारावरून, मोठेपणावरून ठरलं जातं. कोणालाही कोणाचं वर्णन करता येत नाही महाराज. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, दुर्लभ त्यागती आणि कासी. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, दुर्लभ त्यागती आणि कासी. अरे समुद्र किती खोल आहे महाराज, हा मनुष्य तोच सांगू शकतो. समुद्रा इतका जो खोल गेलेला आहे ज्ञानाच्या बाबतीत. पर्वत किती उंच आहे, हा मनुष्य तोच सांगू शकतो की पर्वताच्या उंची एवढी त्याच्या ज्ञानाची उंची गेलेली असली पाहिजे. मग कोणी कोणाचं वर्णन करू शकत नाही. ज्या अर्थी माझे जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करतात, तर ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार फार मोठा होता. आणि तो अधिकार किती होता? अभंगाचं 3रं चरण. मुक्तीची गवारी, दयाने घातली मुक्तीची गवारी. चाल गायली माऊली ते आमचे चिरंजीव आहेत, मोठेपणा म्हणून नाही. पण जर संस्थेत मुलं, विद्यार्थी, आळंदी असो, कुठल्याही तीर्थक्षेत्रामध्ये जर आपण मुलगा ठेवला तर त्याचा परिणाम आपल्याला एवढ्या समाजामध्ये, एवढ्या वयात जरी एवढी सुंदर जरी चाल गायली बाबा तर भरपूर झालं. या वयात आता आपण त्याच्यात हे होऊन गेलो. आमच्या गुरुजींची संस्था आहे, आमच्या दादांनी यावरची संस्था चालू केली, आमच्या लखन दादांनी. महाराज यांच्याकडे जर मृदंगाच्या बाबतीत जर महाराजांकडे ज्ञान घेतलं तर निश्चितच आपला मुलगा त्यांच्याही पेक्षा सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे. आज बाबा एवढं सुंदर वाजवतात आमचे लखन दादा. ही कोणाची आठवण येते आपल्याला? काजळे गुरुजीचं नाव निघतं का नाही? महाराज गुरुवर यांचं नाव शिष्याकडे पाहिल्याच्या नंतर आपोआप गुरुजींचं नाव वर चढलं जात असतं. महाराज वा, म्हणजे बघा आता त्र्यंबक गुरुजी म्हणतात आमच्या संस्थेतले विद्यार्थी सुद्धा आमच्या लखन दादाने तयार केले. जोरदार टाळी झाली पाहिजे. महाराज मनुष्य किती सुंदर दिसतो याला किंमत नाही महाराज. त्यांचं आचरण सुद्धा त्या पद्धतीचे बरं का महाराज. अतिशय गोड व्यक्ती. मी तर सामान्य कीर्तनकार आहे, मोठमोठाले कीर्तनकार त्यांचं वर्णन करतात. मोठ्या सप्ताहामध्ये 6व्याला असतात गुरुजी. आता आमच्या खडक जांभरुणला 6 दिवस होते. बरोबर आहे ना मामा?
म्हणजे आपल्या भागात त्यांचं नाव मोठे आहे महाराज. मोठ्या मोठ्या कीर्तनाला साथ केलेली आहे. आमचे प्रकाशदादा साठे असतील, पुरुषोत्तम महाराज. बघा कधी एखाद्याचं प्रारब्ध, त्र्यंबक महाराज जो पुरुषोत्तम दादा आता कीर्तन करतो तो माझ्यासोबत लखन दादा 1200 रुपयावर 7 दिवस येत होता गायला. किती रुपयावर? 1200 रुपयावर 7 दिवस. मला म्हणायचा गणेश महाराज एखादा कार्यक्रम लावा. हे जर खोटं वाटत असेल तर कधी जर तुम्ही कीर्तन संपल्यावर बोला की गणेश महाराज गलांडे आमच्या जवळचे आणि तुमचं त्यांचा काय संबंध. सोबत राहायचो सोबत, पण प्रारब्धाची वाढे धन, प्रारब्धाची वाढे मान. साधं आईचे गीत गायलं महाराज त्यांनी कॅसेट काढली आणि त्या आईच्या गीतावर आज देशभरात ते प्रसिद्ध झाले. हे कोणालाही जमत नाही. दादाकडे महाराजांकडे बघितलं तर बोलण्याचं वक्तृत्व कला ही भगवंताने ईश्वराने दिलेली आहे, म्हणून समाज खेचले जातो महाराज. आमच्या अक्रूर महाराजांकडे बघा, खाली गायन आहे महाराज पण वजनदार गाणं आहे, किती गोड गाणं आहे. म्हणजे ज्या अर्थी या समाजामध्ये यांना काहीतरी व्हॅल्यू आहे. आमचे विशाल दादा खोले पिंगळा गायला, अनेक लोकांनी याच्या अगोदर पिंगळा कीर्तनातून गायला असेल, पण त्यांच्या मुखातून त्यांनी जे व्हायरल झाला ना महाराष्ट्रामध्ये, तसं दुसऱ्यांच्या मुखातून व्हायरल झालेलं नाही. मला असू द्या, मला अवांतर बोलायचं नाही. माझा विषय एकच चालला होता. जयाने घातली मुक्तीची गवादी, मिळविली मांदी वैष्णवांची मांदी एकत्र करण्याचं जर कोणी काम केलं असेल महाराज, एकत्रित आणण्याचा वैष्णव मेळा जर एकत्रित केला असेल तर त्याचं कारण एकच आहे, ते म्हणजे माझे ज्ञानेश्वर महाराजांनी काय जयाने घातली मुक्तीची गवादी, मिळविली मांदी वैष्णवांची. आमच्या दादानी प्रमाण गायलं म्हणून थोडंसं बाहेर वळलो. मला आव्हान मी काही बोलत नाहीये, पण जर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचं कल्याण करायचं असेल, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तर एक वेळेस तरी तुम्ही आळंदीला जा, पंढरपूरला जा. पण आपण पंढरपूरला जातो, आळंदीला जातो, पण जात असताना मात्र चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही. अरे आपण त्रिवेणी संगमाला जातो, पंढरपूरला जातो, पण चित्त जर त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात जर नसेल, खऱ्या अर्थाने तुम्हाला सुख प्राप्त करावं असं वाटतं, पण चित्त मन जर नसेल एका ठाई तर त्याचा काही उपयोग होत नाही. मी दृष्टांत सांगतो तुम्हाला. एक मनुष्य बायको म्हणायची, गाव आपल्या गावामध्ये, आपल्याच गावची एखादी महिला धरा, ती म्हणायची, अहो आपल्या गावामध्ये एवढा मोठा कार्यक्रम चालू आहे, तुम्ही एखाद्या वेळेस तरी कीर्तनाला जा. तो म्हणायचं, हे बघ कीर्तन तू काढलं नाव की मला झोप येते, मला कीर्तनाचं नाव सांगायचं नाही. आपल्या गावचे महिला, आपल्या गावचे पुरुष मात्र ज्ञानी आहेत महाराज. हे कोणीही घरी झोपलेलं नाही, सगळे कीर्तनाला आलेले. बरोबर आहे ना हरी महाराज? हा, तिनं सांगितलं, पण तो म्हणायचा, मला हे बघ कीर्तन सांगितलं की मला झोप येते. पण एक दिवस एक महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराचा कीर्तनाला गेलाच तो आग्रह केल्यावर, आणि त्या महाराजांनी पंढरपूरच्या महात्म्याचा अभंग घेतला. पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे महाराज अभंग घेतला. आता भगवान परमात्म्याचं अतिशय गोड महत्व तो कीर्तनकार सांगत होते, आणि याला ते महत्व पटलं. आणि मग बायकोला न सांगतानाच बायकोला म्हटलं, मी आता पंढरपूरला जाणार. मग तो गेला महाराज. पण तिथे गेल्याच्या नंतर, पंढरपूरला तो गेला, पण तिथे गेल्याच्या नंतर महाराज आंघोळ वगैरे झाली. आंघोळ झाल्याच्या नंतर त्याच्या मनात आलं, अरे आपण पंढरपूरला आलो खरं, हे 100% खरं आहे, पण ते गाईचं जे वासरूच म्हणतात ना, तो बायकोला एक सांगायचं विसरून गेलो. म्हटलं की ते वासरू दूध पिईल, थोडंसं लांब पहा. तू कुठे आहे आता खऱ्या अर्थाने? पंढरपूरला आहे. पण मनात कुठलचा ध्यान चालू आहे की बायकोला एक सांगायचं विसरून गेलो की गाईचं दूध सगळं ते वासरू पिऊन घेईल, तू थोडंसं लांब वाहन, हे एक विसरून गेलो. म्हटला दुसरी गोष्ट लक्षात नाही आली म्हणला येत असताना, की अरे येत असताना एक काम कर, आता घरी कोणी नाही, रात्रीचं चोर वगैरे आला तर एक खून म्हणे ती सांगायची विसरलो. कारण ते दरवाजा लावतात, त्या दरवाजाच्या शेजारी 4-5 डबे लाव, कारण जर चोरांनी जर दरवाजा असा लोटला तर ते डबे पडल्याच्या नंतर हिला कळलं असतं की कोणीतरी चोर आलाय म्हणून. म्हणजे आता खऱ्या अर्थाने तो मनुष्य कुठे बाबा? पंढरपूरला. चिंतन कुठलचं चालू आहे? घरचं. आणि आता हा पंढरपूरला गेल्याच्या नंतर बायको म्हटली, अहो आता माझा नवरा पंढरपूरला गेला असेल, चंद्रभागेचं स्नान झालं असेल, आता चंद्रभागेचं स्नान करून आता भगवंताच्या जवळ गेले असतील, गाभाऱ्यात गेले असतील, आता लाईनीमध्ये लागले असतील. हे कोण कुठं? ही कुठं आहे? घरी. हिचं चिंतन कुठलं चालू आहे? पंढरपूरचा. आता ते गाभाऱ्यात गेले असतील, भगवंताच्या जवळ गेले असतील, आता त्यांचं दर्शन सुद्धा झालं असेल, आणि आता ते रिटर्न सुद्धा निघले असतील. मला तुम्ही सांगा, खऱ्या अर्थाने पंढरपूरला बायको आहे का? हा आहे बायको. बरोबर आहे.
मग मला तुम्ही सांगा किती कीर्तन ऐकले म्हणजे आपला उद्धार होईल महाराज? नाहीये. मी तुम्हाला जाता जाता सांगेल बाबा, आपलं चित्त मन जर एका जागेवर नसेल ना तर त्याचा काही उपयोग होत नाही. माझे दुःख उभा राहते त्या धरणे करायला म्हणतात. खऱ्या अर्थाने तुला जर खऱ्या सुखाची प्राप्ती जर पाहिजेत असेल तर ज्ञानेश्वर महाराजांच्या दरबारामध्ये जा, ते तुला खऱ्या सुखाची प्राप्ती करून देतील. अभंगात शेवट
राहे समाधानी चित्ताची या करील ते काय नोही महाराज परिपाही बीज शुद्धांगी. शेवटच्या चरणात तुकोबाराने अतिशय गोड दिलेले आहे मला. बघ काय बोलतात तुका म्हणे तेथे सुखा काय उणे राहे समाधानी चित्ताची या. समाधान जर मिळवायचं असेल तर खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वर महाराजांच्या दरबारामध्ये जा आणि कितीही वेळा मुलगा असू द्या महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या सानिध्यामध्ये जर गेला आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन जरी झालं तर निश्चितच त्याच्यावर कृपा केल्याशिवाय माझे ज्ञानेश्वर महाराज राहत नाही. हे माझं मी स्वतःचं उदाहरण सांगतो. जर आता मी गावाकडे असतो हरी महाराज तर काच्या गोळ्या खेळल्या असत्या, दुसरं काही केलं नसतं. माऊली ही फक्त कृपा असते कोणाची? माझ्या ज्ञानेश्वर महाराजांची कृपा. ज्ञानेश्वर महाराजांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर निश्चितच ते आपल्याला घडवत असतात आणि हीच कृपा आपल्याच गावचे हरी महाराज आमचे गजू महाराज कोरडे हे जर खऱ्या अर्थाने माऊलींच्या सानिध्यात 4-5 वर्ष आणखी टिकले असते तर चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट गोड हात होता महाराज. पण आज तर कधी कधी थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम येत असतात आणि म्हणून खऱ्या अर्थाने काही होत नसतं. आमची इथं येण्याचा योग म्हणजे आपल्या गजूमुळे झाला आणि तुमच्या गावचं दर्शन झालं. तो आमचा भाचा आहे. त्याची इच्छा होती की आता